तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती 1 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळी मातंग समाजातील बांधवांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहून अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन केलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीतील महान व्यक्तिमत्व होते। जग बदल घालून निघाव सांगून गेले मज भीमराव या विचारातून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला। साहित्य, लोककला आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी शोषित, वंचित आणि कामगारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली। 1 ऑगस्ट 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होते। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन स्वप्रयत्नातून ज्ञान मिळवले आणि 14 लोकनाट्ये, 3 नाटके, 35 कादंबऱ्या, लावण्या तसेच विविध साहित्य कृतींची निर्मिती केली। मुंबईतील संघर्षमय जीवनातून त्यांनी कामगार, गरीब आणि वंचित घटकांच्या वेदना जाणून घेतल्या। जात पात तोडा, माणुसकी जोडा हा त्यांचा मानवतेचा संदेश आजही समाजाला मार्गदर्शक ठरतो आहे। अशा या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला। MCN न्यूज मराठीकरिता प्रभाकर बोरकर, अकोला। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवाची 106वी जयंती आहे। त्या 106वी जयंतीनिमित्त या जिल्ह्यामधील संपूर्ण मातंग समाजाला मी एक मातंग समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून भरपूर वर्षांपासून या ओपन थिएटर चौकामध्ये जवळपास 16-17 वर्ष झाले सतत अण्णाभाऊ साठेच्या या जयंतीचं स्वागत व उपक्रम इथं मी राबवत आहे आणि मला माझ्या या जिल्ह्यामधील संपूर्ण समाजाच्या एक मोठ्या आदराचं व मानाचं एक प्रेम आहे माझ्यावरती की ज्याही वेळेस या जिल्ह्यामधील मुख्य रॅली सुरुवात होते त्यावेळेस ओपन थिएटर चौक इथून कमीत कमी अर्धा तास ते 1 तास थांबून माझ्या या कार्याला प्रोत्साहन माझा समाज मला नेहमी देतो। त्याकरता मी माझ्या मानकर परिवारातर्फे व माझी मातंग समाज विकास परिषद एक संस्था आहे, संस्थेतर्फे या जिल्ह्याच्या सर्व मातंग समाजाला अण्णा जयंतीच्या खूप खूप शुभकामना व आलेल्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांचं माझ्या या मातंग समाज विकास परिषदेच्या व्यासपीठावरून मी मनापासून येणाऱ्या सर्वांचं स्वागत करीन अशी ग्वाही देतो। आणि यानंतरही सुद्धा अण्णाभाऊ साठेचं या चौकामध्ये असाच कार्यक्रम मी सतत चालू ठेवीन हा शब्द आपल्या सर्व व माझ्या समाजाच्या